नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंग्लिश वोकॅब्युलरी। मित्रांनो, इंग्लिश वोकॅब्युलरीचा आजचा पार्ट आहे आपला तिसरा। आता तिसरा पार्ट आहे, हे सगळे जे वर्ब आहेत ना, तर ते सगळे शब्द आपण PYQ म्हणजेच परीक्षेमध्ये आलेले घेणार आहोत, त्यामुळे सर्वात महत्त्वाचे। चला तर आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया। बघा, पहिला वर्ड आहे आपल्याकडे अग्रेसिव्ह। अग्रेसिव्हचा अर्थ काय होतो बघा, रेडी और लाइकली टू फाइट और आर्ग्यू। बघा, रेडी और लाइकली टू फाइट और आर्ग्यू। रेडी तयार असणं, लाइकली म्हणजे शक्यता, फाइट और आर्ग्यू। फाइट म्हणजेच काय तर भांडणं म्हणूया, आर्ग्यू म्हणजे वादविवाद करणं, म्हणजेच काय तर लढायला किंवा वाद घालायला तयार किंवा उत्सुक असलेला, आक्रमक, भांडखोर, अंगावर येणारा, त्याला अग्रेसिव्ह म्हणायचं। परत एकदा बघा, लढायला किंवा वाद घालायला तयार किंवा उत्सुक असलेला, आक्रमक, भांडखोर, अंगावर येणारा, त्याला तुम्ही अग्रेसिव्ह असं म्हणू शकता। इंग्लिश मध्ये बघा, वॉचिंग व्हिडिओ ऑन टीव्ही मेक्स सम चिल्ड्रन मोर अग्रेसिव्ह। बघा, वॉचिंग व्हायलेन्स ऑन टीव्ही मेक्स सम चिल्ड्रन मोर अग्रेसिव्ह। बघा, आता चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही, दोन WWE चे फायटर आहेत, है की नाही? तर ते दोघं फायटिंग करत आहेत, म्हणजेच काय तर अग्रेसिव्ह आहेत, आक्रमक आहेत। बघा, वॉचिंग व्हायलन्स, व्हायलन्स म्हणजे हिंसा, तर टीव्ही वरती एक प्रकारची जी हिंसा पाहतो ना, तर त्यामुळे काही मुलं अग्रेसिव्ह बनत चाललेत, म्हणजेच काय तर आक्रमक बनत चाललेले आहेत। ओके, चला नेक्स्ट बघा। आता नेक्स्ट आहे आपल्याकडे वर्ड प्रॉफ्लिगेट। प्रॉफ्लिगेटचा अर्थ काय होतो? प्रॉफ्लिगेटचा अर्थ बघा, समवन हू बिहेव्स इन अ वे दॅट इज मोरली रॉंग और हू स्पेंड्स अँड वेस्ट अ लॉट ऑफ मनी। बघा, समवन हू बिहेव्स इन अ वे म्हणजे असा कुणीतरी व्यक्ती जो अशा पद्धतीने बिहेव करतोय, वागतोय, दॅट इज जे की मोरली रॉंग। बघा, मोरली रॉंग, मोरल म्हणजे नैतिक दृष्ट्या, मग नैतिक दृष्ट्या कसं आहे तर रॉंग आहे, अयोग्य आहे। और हू स्पेंड्स अँड वेस्ट अ लॉट ऑफ मनी, किंवा असा एखादा व्यक्ती जो खूप सारे पैसे, बघा स्पेंड म्हणजे खर्च करणे, वेस्ट म्हणजे वाया घालवणे, असा कुणीतरी व्यक्ती जो खूप सारे पैसे वाया घालवतोय, खर्च करतोय, त्याला तुम्ही प्रॉफ्लिगेट म्हणू शकता। बघा, नैतिकदृष्ट्या चुकीचं वागणारं किंवा खूप पैसे खर्च करणारं आणि वाया घालवणारं। परत एकदा बघा, नैतिकदृष्ट्या चुकीचं वागणारं किंवा खूप पैसे खर्च करणारं, वाया घालवणारं जे नेचर असतं, त्याला प्रॉफ्लिगेट नेचर म्हणू शकता। चित्रामध्ये बघा, ही महिला आहे, साधारणतः इकडे 3 बॅग आहेत, इकडे 3 बॅग, कुठलीही गरज नसताना तिने भरपूर सारे कपडे खरेदी केलेत, म्हणजेच काय तिचा जो नेचर आहे कसा आहे, प्रॉफ्लिगेट आहे। एक्झाम्पल बघा, शी इज वेल नोन फॉर हर प्रॉफ्लिगेट स्पेंडिंग हॅबिट्स। बघा, शी इज वेल नोन, वेल नोनचा अर्थ होतो प्रख्यात असणं, प्रसिद्ध असणं, ती प्रसिद्ध आहे। प्रॉफ्लिगेट स्पेंडिंग हॅबिट्स म्हणजे तिची हॅबिट कशी आहे, प्रॉफ्लिगेट म्हणजेच काय तर निरर्थक, उगाच पैसे वाया घालवणं, प्रॉफ्लिगेट नेचर म्हणू शकता। या चित्राला लक्षात ठेवा आणि ही महिला लक्षात ठेवा, हिचं नेचर आहे उगाच विनाकारण पैसे खर्चणं, म्हणजेच प्रॉफ्लिगेट। पुढे बघा, गो डाऊन लाईक लीड बलून, ईडीएम आहे मित्रांनो, ईडीएम मन। बघा, गो डाऊन लाईक लीड बलून, आता अर्थ बघा, टू बी कम्प्लिटली अनसक्सेसफुल अँड अनपॉप्युलर। बघा, टू बी कम्प्लिटली अनसक्सेसफुल, अनसक्सेसफुलचा अर्थ होतं अयशस्वी होणं, अनपॉप्युलर म्हणजेच काय तर त्याची पॉप्युलरिटी, त्याची प्रसिद्धी कशी होणं, कमी होणं, त्याला म्हणू शकता गो डाऊन लाईक लीड बलून। अर्थ बघा, पूर्णपणे अयशस्वी किंवा लोकप्रिय नसणं, पूर्णपणे अयशस्वी किंवा लोकप्रिय नसणं, त्या मनीला म्हणायचं गो डाऊन लाईक लीड बलून। परीक्षेमध्ये मन येईल आणि मनीचा मिनिंग सांगा म्हणतील तुम्हाला, तर हा मिनिंग तुम्हाला फाइंड आउट करायचा। एक्झाम्पल बघा, हिज फर्स्ट पब्लिक शो ॲज अ म्युझिशियन वेंट डाऊन लाईक लीड बलून। आता बघा, या चित्रामध्ये पाहू शकता, हे म्युझिशियन आहेत, त्यांचा काहीतरी शो आहे। ओके, त्यांनी शो अरेंज केलेला आहे, म्हणजेच बघा, हिज फर्स्ट पब्लिक शो ॲज अ म्युझिशियन, म्युझिशियन म्हणून त्याचा जो पहिला शो होता कसा झाला बघा, वेंट डाऊन लाईक लीड बलून, म्हणजेच काय अनसक्सेसफुल झाला, अनपॉप्युलर झाला, म्हणजे पहिल्या शोला त्याला तिकिटाची विक्री सुद्धा झाली नाही आणि त्याचा जेवढा खर्च झाला तो खर्च सुद्धा निघून गेला नाही, म्हणजेच म्हणूया गो डाऊन लाईक अ लीड बलून। चला पुढे बघा, पुढे आपल्याकडे मेलस्ट्रॉम। मेलस्ट्रॉम वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे। बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन मेलस्ट्रॉम, अर्थ बघा, अ पॉवरफुल वर्लफुल इन द सी और रिव्हर। बघा, पॉवरफुल वर्लफुल, वर्लफुलचा अर्थ होतो भवरा, पॉवरफुल म्हणजे एकदम भयंकर, तेजस्वी असं आपण म्हणूया। इन द सी, समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये येणारा जो भोवरा असतो ना, त्याला वर्लफुल असं, मेलस्ट्रॉम असं म्हणू शकता। बघा, अत्यंत प्रचंड भोवरा, एखादी नाशकारक किंवा सहारक गोष्ट,
या मेलस्ट्रोम शब्दाला तुम्ही या चित्रामध्ये लक्षात ठेवू शकता. इथे बघा नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात पाणी झालं तर भोवरा निर्माण होतो, त्याला मेलस्ट्रोम असं म्हणता येतं. बघा एक्झाम्पल, अ स्पिनिंग मेलस्टॉर्म ऑफ रेन स्वेप्ट अराउंड द माउंटेन. बघा अ स्पिनिंग मेलस्टॉर्म, स्पिनिंग म्हणजेच काय तर फिरणारा. इथे पाहू शकता चित्रामध्ये हा स्पिन झालाय पूर्णपणे. मग स्पिनिंग मेलस्टॉर्म म्हणजे जो फिरणारा जो भोवरा आहे ना, ऑफ रेन पावसामुळे झालाय, तो कुठे झालाय तर माउंटेन वरती पूर्णपणे त्याने जागा व्यापून घेतली, सगळीकडे त्याचं भोवऱ्याचं पूर्ण नाशकारक अशी परिस्थिती निर्माण झाली. ओके चला पुढे बघा, ओडियस. ओडियसचा अर्थ होतो एक्स्ट्रीमली अनप्लीजंट, कॉझिंग अँड डिझर्विंग हेट. बघा एक्स्ट्रीमली अनप्लीजंट, अनप्लीजंट म्हणजे दुःखी असणं. ओके, कॉझिंग अँड डिझर्विंग हेट, डिझर्व म्हणजे लायक असणं, तिरस्कार करण्याच्या लायक असणं, त्याला म्हणूया ऑडियस, म्हणजे तिरस्करणीय किंवा किळसवाना. बघा तिरस्करणीय किंवा किळसवाना चित्रामध्ये पाहू शकता लोकांचा जमाव आहे, सगळे लोक हिंसा करायलेत, हिंसा करत असताना दगड वगैरे पूर्ण फेकत आहेत, म्हणजेच कसं आहे तर तिरस्करणीय किंवा किळसवान असं आहे आपण म्हणूया. द जज डिस्क्राईब द क्राईम ऍज अ ओडियस. बघा द जज डिस्क्राईब द क्राईम, मग त्या जजनी बघा न्याय दिला, मग जज काय म्हणाले, जजनी तो क्राईम तो गुन्हा वर्णन केला एक ओडियस कृत्य. त्या लोकांचं पाहू शकता, या लोकांचं एक ओडियस कृत्य, पोलिसांवरती दगडाचा वर्षाव करणं, त्यांचे वाहन जाळून टाकणं, म्हणजेच त्यांचं काम कसं आहे ओडियस आहे, तिरस्कार करण्यासारखं आहे. पुढे बघा कूल युअर हिल्स, ईडीएम आहे कूल युअर हिल्स. बघा समवन इज डिलिबरेटली कीपिंग यू वेटिंग सो दॅट यू गेट बोर्ड ऑर इम्पेशंट. बघा समवन इज डिलिबरेटली कीपिंग यू वेटिंग. बघा समवन असा कुणीतरी, डिलिबरेटली म्हणजे जाणून बुजून, कीपिंग यू वेटिंग, कीप म्हणजे ठेवणं, वेटिंग म्हणजे वाट पाहणं. मग कुणीतरी व्यक्ती तुम्हाला वाट पाहायला लागतो, त्याला म्हणू शकता कूल युअर हिल्स. पुढे बघा सो दॅट, या कारणामुळे तुम्ही बोर होतायत किंवा इम्पेशंट होतायत. इम्पेशंट म्हणजेच काय तर असंयमी. चित्रामध्ये पाहू शकता सगळे लोक बघा हॉस्पिटल, हॉस्पिटलचं चिन्ह दिले मी, हॉस्पिटलच्या बाहेर सगळे लोक बसलेत, म्हणजेच काय तर ताटकळत बसलेत डॉक्टरची वाट पाहत. बघा अर्थ काय होतो, कोणीतरी जाणून बुजून तुम्हाला वाट पाहायला लावत आहे जेणेकरून तुम्हाला कंटाळा येईल किंवा अधीर व्हाल. बघा कुणीतरी जाणून बुजून तुम्हाला वाट पाहायला लावते, त्याला म्हणू शकता कूल युअर हिल्स. बघा द डॉक्टर केप्ट हर कूलिंग हर हिल्स फॉर ऑलमोस्ट अन आवर. बघा द डॉक्टर केप्ट हर, डॉक्टरने तिला केप्ट हर कूलिंग हर हिल्स फॉर ऑलमोस्ट अन आवर, जवळपास, ऑलमोस्ट म्हणजे जवळपास, जवळपास 1 तास डॉक्टरने तिला वाट पाहायला लावलं, म्हणजेच काय तर कूलिंग हर हिल्स अशी इडियम तुम्ही वापरू शकता. पुढे बघा डिजेक्टेड. आता डिजेक्टेडचा अर्थ काय होतो बघा, सॅड, डिप्रेस, अनहॅपी, डिसअपॉइंटेड ऑर विदाउट होप. बघा सॅड म्हणजे दुःखी, डिप्रेस तणावात असलेला, अनहॅपी दुःखी, डिसअपॉइंटेड म्हणजे निराश असलेला, सगळे सिमिलर वर्ड आहे, सिनॉनिम म्हणूया. विदाउट होप म्हणजेच काय तर आशा गमावलेला, आशा निघून गेलेला. बघा उदास, हताश किंवा खिन्न, उदास, हताश किंवा खिन्न याला म्हणू शकता डिजेक्टेड. चित्रामध्ये पाहू शकता ही महिला डोक्याला हात लावले, गम मध्ये समुद्रकिनारी बसलेली आहे, ती एकदम दुःख झाले तिला, आहे का नाही, तर तिला डिजेक्टेड असं आपण म्हणू शकतो. शी लुक्ड सॉरोफुल अँड डिजेक्टेड. बघा शी लुक्ड सॉरोफुल, सॉरोफुल सुद्धा सिनोनिम होतो, सॉरोफुलचा अर्थ होतो दुःखी असणं. ती कशी दिसते तर दुःखी दिसते, आणि डिजेक्टेड निराश अशी दिसते. ओके चला पुढे बघा माइट अँड मेन. माइट अँड मेनचा अर्थ काय होतो, ईडीएम आहे विथ ऑल इंथुजियाझम, ग्रेट फिजिकल स्ट्रेंथ, ग्रेट फोर्स. ओके बघा विथ ऑल इंथुजियाझम, इंथुजियाझमचा अर्थ होतो उत्साह, खूप उत्साह वाटणं. ग्रेट फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे खूप साऱ्या शारीरिक ताकदीची गरज लागते, किंवा ग्रेट फोर्स खूप तुम्हाला बल लागते काम करायला, म्हणून त्याला म्हणू शकता माइट अँड मेन. सर्व उत्साहाने उत्तम शारीरिक शक्तीचा वापर करणं त्याला म्हणायचं माइट अँड मेन. चित्रामध्ये बघा ही गाडी आहे, या गाडीला हे सर्व लोक दोरीच्या साहाय्याने खेचत आहेत, म्हणजेच काय तर माइट अँड मेन म्हणजेच काय सर्व ताकदीचा वापर करायला. ईडीएम बघा सगळी PYQ ला विचारलेले आहेत, खूप म्हणजे आपण शारीरिक शक्तीचा वापर करून खेचत आहेत. बघा दे पुल द कार विथ माइट अँड मेन. बघा दे पुल द कार, सिंपल पाचची रचना आहे. त्या लोकांनी बघा दे पुल द कार, कारला माइट अँड मेन म्हणजे सर्व शक्तीनिशी त्यांनी ओढलंय. मला वाटतं हे पेट्रोलचं काहीतरी त्यांची स्ट्राईक आहे, म्हणजे पेट्रोल भाववाढीविषयी त्यांनी बाबा आता लोकांना गाड्या ओढायची सवय, गाडीत पेट्रोल न टाकता गाड्या ओढत घरी न्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे माइट अँड मेनचा अर्थ होतो सर्व शक्तीनिशी.
हा पुढे बघा अमेलिरेट. आता अमेलिरेटचा अर्थ काय होतो बघा, टू मेक अ बॅड और अनप्लीजंट सिच्युएशन बेटर. टू मेक अ बॅड, बघा बॅड म्हणजे वाईट, अनप्लीजंट दुःखी असणारी जी परिस्थिती आहे सिच्युएशन ती बेटर करणं. म्हणजे तुमच्यावर काहीतरी वाईट परिस्थिती आलेली, ती परिस्थिती तुम्ही सुधारतायत, त्याला तुम्ही अमेलिरेट म्हणू शकता. बघा सुधारणे किंवा अधिक चांगला करणं त्याला अमेलिरेट म्हणता येईल. बघा ही वर्क्स हार्ड टू अमेलिरेट हिज फॅमिलीज पुअर सर्कमस्टन्सेस. बघा ही वर्क्स हार्ड, चित्रामध्ये पाहू शकता हा जो माणूस आहे बघा, एवढ्या मोठे जे बॉक्स आहेत त्या बॉक्सला तो एका गाड्यावरती हातगाड्यावरती नेत आहे. म्हणजेच काय तर त्याच्या घरची जी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ती अमेलिरेट करायची, त्याला सुधारायची, त्यामध्ये त्याला भर पाडायची आणि त्याचा घरगाडा चालवायचा. म्हणून बघा ही वर्क्स हार्ड, तो मेहनतीचे काम करतोय, टू अमेलिरेट हिज फॅमिलीज पुअर सर्कमस्टन्सेस. बघा हिज फॅमिलीज, त्याच्या कुटुंबाच्या पुअर सर्कमस्टन्सेस, पुअर म्हणजे गरीब, सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती, त्याच्या घरची गरिबीची परिस्थिती सुधारण्यासाठी तो हार्डवर्क करतोय. म्हणून अमेलिरेट शब्द लक्षात ठेवा या चित्राला दर्शवून. हा पुढे बघा, पुढे आपल्याकडे हॉरेंडस. हॉरेंडसचा अर्थ बघा, एक्स्ट्रीमली बॅड और अनप्लीजंट, हॉरिबल, ड्रेडफुल. बघा एक्स्ट्रीमली बॅड म्हणजे अत्यंत वाईट, अनप्लीजंट दुःखी, हॉरिबल भयंकर, ड्रेडफुल म्हणजे सुद्धा भयंकर. बघा अत्यंत वाईट किंवा अप्रिय, भयानक, धडकी भरवणारा. परत एकदा बघा अत्यंत भयंकर किंवा भयानक, मनामध्ये धडकी भरवणारा, त्याला हॉरेंडस असं म्हणू शकतो. चित्रामध्ये बघा ऍक्सिडेंट झाला, या महिलेच्या डोक्याला सुद्धा लागलंय. म्हणजेच काय, तो ऍक्सिडेंटनी तिच्या मनामध्ये एक हॉरेंडस सिच्युएशन निर्माण केली, भीतीची स्थिती निर्माण केली. बघा शी इज स्टील रिकव्हरिंग फ्रॉम अ हॉरेंडस कार ऍक्सिडेंट. बघा शी इज स्टील रिकव्हरिंग, स्टील म्हणजे अजूनही, रिकव्हरिंग म्हणजे बरी होणे, ती अजूनही रिकव्हर होत आहे फ्रॉम अ हॉरेंडस कार ऍक्सिडेंट. कार ऍक्सिडेंट कसा होता, हॉरेंडस होता, म्हणजे पूर्ण गाडीचा चेंदा मेंदा झालेला आहे, म्हणजे भयंकर कार ऍक्सिडेंटच्या त्याच्यामधून ती बरी होते. या महिला लक्षात ठेवा, डोक्याला लागले तिच्या, आणि या गाडीचा झालेला चेंदा मेंदा लक्षात ठेवा. पुढे बघा डिस्क्रीटचा अर्थ काय होतो. डिस्क्रीटचा अर्थ होतो यू आर पोलाइट अँड केअरफुल इन व्हॉट यू डू ऑर से, हॅव्हिंग or showing discernment or good judgment in conduct and especially in speech and prudent. याचा नॉर्मली अर्थ होतो सुज्ञ, दूरदर्शी, विवेकी म्हणजे चांगला माणूस. इंग्लिशमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये त्याची आन्सर लिहिण्यासाठी विचारतील. वाय डिस्क्रिप्टचं मीनिंग काय बघूया आपण. यू आर पोलाइट म्हणजे तुम्ही कसे आहेत, पोलाइट आहेत. पोलाइट म्हणजे नम्र, आहे का नाही, पोलाइट आहात. केअरफुल इन व्हॉट यू डू ऑर सेड. बघा तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही करता त्याबद्दल एकदम नम्रपणे असणं, म्हणजेच काय तर संयमी. चित्रामध्ये बघू शकता हे सद्गुरू आहेत, हे गौर गोपाल दास आहे. यांचे स्पीच तुम्ही ऐकले असतील. स्पीच ऐकल्यानंतर त्यांची जी बोलण्याची पद्धत असते एकदम नम्रपणे असते, कुणालाही ते उद्देशून वाईट बोलत नाहीत, कुणाविषयी काही मजाक वगैरे काही उडवत नाही, एकदम सायलेंट पद्धतीने. मग या मोठ्या व्यक्तींना किंवा धार्मिक गुरूंना, स्पिरिच्युअल लीडरला तुम्ही डिस्क्रीट असं म्हणू शकता. ओके बघा सुज्ञ, दूरदर्शी, विवेकी. ओके ही इज व्हेरी डिस्क्रीट इन गिव्हिंग हिज ओपिनियन. बघा ही इज व्हेरी डिस्क्रीट म्हणजे हे जे दोघं आहेत ना कसे आहेत तर डिस्क्रीट आहेत, म्हणजे सुज्ञ, विवेकी किंवा संयमशील माणसं आहेत, जे की बघा त्यांचं ओपिनियन, त्यांचं मत देत असताना एकदम शांतपणे असतात. मग डिस्क्रीट लक्षात ठेवा गौर गोपालदास आणि सद्गुरू यांना. पुढे बघा कॉन्व्हेंट, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. कॉन्व्हेंट वन वर्ड सबस्टिट्यूशन. रेसिडेंट्स फॉर नन्स. बघा रेसिडेंस म्हणजे राहण्याचं ठिकाण, फॉर नन्स, नन्स म्हणजे कोण तर ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये ज्या या प्रकारे समजा त्यांच्या चर्चमध्ये वगैरे राहतात वगैरे, त्यांचं राहण्याचं जे स्थळ असतं त्याला आपण कॉन्व्हेंट असं म्हणतो. म्हणून बघा रेसिडेंस फॉर नन्स. शी एंटर्ड अ कॉन्व्हेंट ऍट द एज ऑफ 16. म्हणजेच बघा वयाच्या 16व्या वर्षी ती कॉन्व्हेंटमध्ये एंटर केलं. कुणीतरी मुलगी आहे, बऱ्याच वेळा आपण मूवीमध्ये पाहतो, वयाच्या 16व्या वर्षी ती कॉन्व्हेंटमध्ये म्हणजेच त्या भिक्षुनींचं जे स्थळ आहे, राहण्याचं जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये तिने एंटर केलं. पुढे बघा अकस्टम.
अकस्टमचा अर्थ काय होतो? अकस्टमचा अर्थ होतो युज्युअल, रेग्युलर. युज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे, रेग्युलर म्हणजे नियमित, म्हणजे नेहमीचा, नियमितपणे येणारा, त्याला तुम्ही अकस्टम असं म्हणता येतं. आता माणूस वा मुलगा बघा अभ्यास करतो नियमितपणे म्हणजे अकस्टम. द यंग मॅन हॅज बीन अकस्टम टू हार्ड वर्क. बघा द यंग मॅन हॅज बीन अकस्टम, हे जो यंग माणूस आहे ना मुलगा, तर त्याला अकस्टम झाली हार्डवर्कची. तुम्ही पाहू शकता की तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, 12-12 तास 14 तास मुलं अभ्यास करतात, UPSC MPSC SSC एटसेट्रा असतील, किंवा इंजिनिअरिंगची मुलं अगोदर पेपर काढायचा असेल तर 1 नाईट फाईट खेळतात, म्हणजेच त्या लोकांना सवय झालेली असते अभ्यास करायची, म्हणजेच काय अकस्टम झालेली असते. पुढे बघा सीज. सीजचा अर्थ काय होतो? सीज बघा आता, टू टेक समथिंग क्विकली अँड कीप ऑर होल्ड इट. बघा टू टेक समथिंग क्विकली म्हणजे एखाद्याला पटकन पकडणं, किंवा कीप ऑर होल्ड इट त्याला धरणं. होल्ड म्हणजे धरणं, म्हणजेच बघा जबरदस्तीनं पकडणं. चित्रामध्ये पाहू शकता हा जॉन सीना आहे. जॉन सीनांनी या 2 रेस्टरला पकडलंय, म्हणजेच काय तर त्याने सीज केलंय, दोघांना काय केलंय? सीज केलंय, पकडलेलं आहे. ओके बघा पकडणे किंवा कायदेशीर ताबा मिळवणे, जप्त करणे. हा एक वर्ड बघा, कायदेशीर ताबा मिळवणं किंवा जप्त करणं. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने बँकेकडून लोन घेतलंय 10 लाखाचं आणि बँकेचं कर्जच फेडलं नाहीये त्याने. मग बँक काय करते? सुरुवातीला नोटीस दिल्यानंतर त्याने जर कर्ज फेडतच नसेल तर त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला सीज करतं. सीज म्हणजेच काय तर ताला ठोकतं. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल सीज म्हणजे ताला ठोकणं. तर त्याच प्रकारचं जप्त करणं त्याला सीज म्हणू शकता. आणि दुसरा घट्ट धरणे, त्या जॉन सीनाला लक्षात ठेवून बघा, द रेसलर्स ट्राय टू सीज होल्ड ऑफ इच अदर. रेसलर हे जे रेसलर आहेत ना, म्हणजे कुस्तीपटू वगैरे म्हणू आपण त्यांना, की नाही, तर त्यांनी एकमेकांना सीज केलंय, घट्ट पकडलंय. मग सीजला लक्षात ठेवा एकमेकांना घट्ट पकडणं, किंवा दुसरा अर्थ कायदेशीररित्या एखाद्यावर कोर्टाने किंवा बँकेनं कारवाई करून त्याचं घर लॉक केलंय, त्याला सीज म्हणूया. पुढे बघा एक्सटेम्पररी. एक्सटेम्पररी 1 वर्ड सबस्टिट्यूशन हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आला. एक्सटेम्पररी बघा, स्पोकन ऑर डन विदाउट प्रिपरेशन. स्पोकन ऑर डन बघा, स्पोकन स्पीक स्पोक स्पोकन म्हणजे बोलणं, डू डीड डन म्हणजे करणं, विदाउट प्रिपरेशन म्हणजे प्रिपरेशन न करता, म्हणजे कोणतीही तयारी न करता बोलणं, त्याला एक्सटेम्पररी म्हणू शकता. बघा पूर्वतयारी न करता केलेले समयस्फूर्त. पूर्वतयारी न करता स्वयंस्फूर्त म्हणजेच काय? स्वतःच्या मनानं, त्याला एक्सटेम्पररी म्हणायचं. बघा लालू प्रसाद यादव गेव अन एक्सटेम्पररी स्पीच इन द पार्लमेंट. बघा लालू प्रसाद यादव यांच्या तुम्ही बऱ्याच वेळा रील्स पाहिल्या असतील, शॉर्ट सुद्धा पाहिलेले असतील. कुठलीही त्यांची तयारी नसते, कुणावरही चुटकुला बनवतात रामदास आठवलेजी सारखा, तर कुणावरही ते कविता वगैरे बनवतील. असं एक्सटेम्पररी स्पीच असतं, मनामध्ये काही नसतं. म्हणजेच काय तर उत्स्फूर्तपणे, मनामध्ये काही न ठेवता उत्स्फूर्तपणे स्वतःच्या इच्छेने एखादे भाषण करणं, त्याला एक्सटेम्पररी तुम्ही म्हणू शकता. ओके चला मित्रांनो, आता आजचे व्होकॅब्युलरीचे महत्त्वाचे वर्ड होते. सर्वात महत्त्वाचे इन्फॉर्मेशन, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, साधारणतः 30 डेजचा आहे. त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर आणि इतर सर्व घटक घेणार आहोत. त्याची फीस आहे 599 आणि आपला नंबर आहे 8208253845. अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.